नमस्कार मंडळी, चला करूयात मोतीचूरचे लाडू. गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि गोडधोडची तयारी सुरू करूयात. मग सुरुवात करूया मोदक आणि मोतीचूरच्या लाडवापासून. तर चला, इथे मी करत आहे मोतीचूरचे लाडू. 1 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि ते 1 फुलपत्र पाणी घेतलेलं आहे मी, तुम्ही बघू शकता. आणि थोडं थोडं करून मी ह्यात खलून घेणार आहे. आणि थोडं थोडं पाणी ह्यासाठी घालायचं आहे कारण की ह्यात काही ढिकळे राहू नयेत चण्याच्या पिठाचे, म्हणून. बघू शकताय पूर्ण असं पातळ केल्यानंतर व्यवस्थित मी एक ते पायपिंग बॅग घेतलेली आहे आणि ती ठेवलेली आहे ग्लासमध्ये. आणि ह्यात मी थोडंसं मिश्रण यात वतून घेणार आहे. जास्त पूर्ण भरून वतायचं नाही. अर्धच मिश्रण मी ह्यात वतलेलं आहे आणि रबर बँडने बांधून घेतलेलं आहे, किंवा तुम्ही गाठही मारू शकता. पण मला अजून थोडे करायचे आहेत म्हणून मी रबर बँड बांधत आहे, गाठ मारत नाही. आणि ही पायपिंग बॅग आपण परतही यूज करू शकतो धुवून. आणि हे ते बघा मी कापलेलं कसं आहे ती बघा, खूप बारीक असं कापलेलं आहे, जास्त मोठं नाही. बघा थोडंसंच कापलेलं आहे, जास्त नाही. आणि मस्त तेल गरम झालेलं आहे, गरम करायलाच ठेवलं होतं मी. आणि ह्यात मी ती बुंदी पाडत आहे, बघू शकताय. आणि ही जास्त लाल बुंदी करायची नाही, करपूस्तवर भाजायची नाही. बघा अशी पिवळीसर भाजायची आहे. आणि इथे मी 1.5 वाटी साखर घेतलेली आहे आणि साखर भिजेल इतपतच पाणी ओतलेलं आहे, दाखवल्याप्रमाणे. बघा आता गणपतीचे आगमन झालेलं आहे, तर गोडाधोडाची तयारी सुरू आहे. तर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. आता ह्याच्यात मी टाकलेलं आहे केशर कलर आणि थोडंसं केशर, बघू शकताय. आणि उकळी आल्यानंतर जी बुंदी पाडली होती, बघू शकताय तुम्ही, ती ह्यात घालायची आहे. पण उकळी येऊन द्यायची आहे, आपल्याला पाक तयार करायचा नाही आहे, बघू शकता तुम्ही. आता हे पूर्ण जे हे आहे पाणी, ते पूर्ण आटूस्तवर आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही, पूर्ण आटलं पाहिजे तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. आणि यात थोडीशी मी इलायची पावडर घालत आहे. इलायची पावडर ही थोड्या वेळानेच घालायची, लगेच घालायची नाही. आता एक उकळी येऊन द्यायची आणि पूर्ण आपलं थंड झालं मिश्रण की ही पूर्ण आपला जो पाक आहे तो आटून घेतो, बघू शकताय. आणि आता मस्तपैकी लाडू बांधायला सुरुवात करूया. आणि तुम्हाला जर काजू बदाम काय लावायचं असेल तर लावू शकता. मी इथे मगज बी लावत आहे आणि केशर तर घातलेलं आहे. मस्त ना, तुम्ही पण नक्की ट्राय करा, खूप छान होतात. आणि मोतीचूरचे लाडू गणपती बाप्पाला पण आवडतात आणि माझ्या गणुल्याला पण आवडतात, म्हणजेच माझ्या मुलालाही. मस्त ना, नक्की ट्राय करा. धन्यवाद.